मूव्ह ऑन. मूव्ह ऑन होणं याचा अर्थ असा नाही की आपण दुसरा कुठला तरी व्यक्ती शोधला पाहिजे. मूव्ह ऑन होणं म्हणजे काय की त्या व्यक्तीला आता तुमच्याशी काही घेणदेण नाहीये. तो व्यक्ती काय तुमच्यावर प्रेम करत नाहीये. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला त्रास देतोय, हर्ट देतोय तो व्यक्ती. तर तिथून तुम्ही लांब तर जा थोडं. तुम्ही त्या व्यक्तीच्या मागे की नाही मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आहे, रडतो आपण असं तसं, त्याच्या फॅमिलीला कॉल, मित्रांना कॉल, 100 त्या व्यक्तीला मेसेजेस करतो, रात्रंदिवस त्या व्यक्तीला कॉल करतो. काय गरज पडली? थोडं तर ऍटिट्यूड मध्ये राहा. मान्य आहे मला खूप जास्त त्रास होतो, खूप जास्त. पण आपण ऍटिट्यूड मध्ये नाही राहिलो तर त्या व्यक्तीला समजेल कसं काय? कारण की त्या व्यक्तीला समजायला टाइम तर द्या. जेव्हा बघा आता आपण जेव्हा प्रेमामध्ये असतो तेव्हा दिवस रात्र एकमेकांशी बोलत असतो, पण त्या व्यक्तीला पण समजेल ना की आता हा बोलत नाहीये. यार आपल्याला आता असं बोलतात नाही का बेचैनी होते दिवस रात्र की यार ह्या व्यक्तीचा कॉल नाही आला आता मला. ते तर होऊ दे त्या व्यक्तीला. तुम्ही बस कॉल करताय, मेसेज करताय, त्या व्यक्तीला समजतच नाही, मग तो व्यक्ती तुम्हाला फाट्यावर मारतो. बरोबर आहे की नाहीये? थोडं स्पेस द्या त्या व्यक्तीला सुद्धा आणि ऍटिट्यूड मध्ये राहा. नाही ठीक आहे आज त्रास होईल, उद्या तरी हॅप्पी राहणार आहे तुम्ही. समजतंय का मला तुम्हाला काय सांगायचंय ते?